वजन कमी करण्यासाठी आपल्याला दिवसभरामध्ये काय खायचं आणि काय नाही खायचं बघा. घरचंच खायचं आहे, कुठलंही प्रोडक्ट खात बसू नका. वजन कमी करण्यासाठी, पोट कमी करण्यासाठी हे क्षणिक आहे, तात्पुरतं आहे, ह्याचा काहीही उपयोग नाही. वजन कमी करण्यासाठी शरीराला लागतंय काय, प्रोटीन आणि फायबर. हा व्यवस्थित बॅलन्स झाला की कार्बोहायड्रेट्स आपल्या घरात असतातच. भात, भाकरी, चपाती ह्याच्याबरोबर कार्बोहायड्रेट्स मिळतात, कॅलरीज मिळतात आणि त्याची गरज आहे शरीराला. हे बंद करू नका, फक्त प्रमाणात घ्यायचं आहे. ह्याच्याबरोबर प्रोटीनचा आहार घ्यायचा आहे. प्रोटीनचा आहार काय घ्यायचा आहे, तुम्ही खात असाल तर चिकन, मासे, अंडी खात असाल तर खावा म्हणून सांगत नाही. हे खाताना पण उलटं करायचं नाही. रस्सा मसाला जास्त घ्यायचं नाही, कमीत कमी रस्सा, पीस जास्तीत जास्त पाहिजेत. 100 ग्राम चिकनमध्ये 25 ग्राम प्रोटीन आहे, तर तुम्ही रस्सा जर 2-3 वाट्या घेतला तर त्या चिकनचा काही उपयोग नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला पीस पाहिजेत, रस्सा मसाला नको. हे झालं. ह्याच्यासोबत फायबर, काकडी, टोमॅटो, बीट, गाजर, जे काही कच्च्या पालेभाज्या आहेत त्या कच्च्या पालेभाज्या घ्यायच्या. त्याच्यासोबत भाकरी खावा, चपाती खावा, भात खावा प्रमाणात. आणि हे असून मग तुम्हाला कोणती कमी तेलाची भाजी करायची असेल तर करू शकतो. आता जे हे खातच नाहीत शाकाहारी लोकांनी, सर्व प्रकारची कडधान्य, मूग, मटकी, चवळी, राजमा, तूर, जे काय असेल ते घ्यायचं आहे. त्याचं पण सेमच, कमी मसाला कमी तेल वापरून त्याची उसळ करा, वरण करा, जी काय तुम्ही कालवण भाजी आमटी म्हणताय ते. त्याच्याबरोबर परत ते सॅलडसाठी काकडी, टोमॅटो, बीट, जी काय असेल ते कच्चं. ओके, हे झालं शाकाहारी. आता ह्याला डिवाइड करत जायचं. आपल्याला एका वेळी कमीत कमी 10, 15 ते 20 ग्रॅम एकाच जेवणातून प्रोटीन मिळालं पाहिजे. मग हे 4 टप्पे केल्यानंतर 70-80 ग्रॅम प्रोटीन आपल्याला कव्हर होईल दिवसात. ह्याच्याबरोबर आपण दूध घेऊ शकतोय, दही खाऊ शकतोय, ताक खाऊ शकतोय, पण साखर वगैरे काही घालायचं नाही, नाहीतर उलटं होणार परत. हे झालं. आणि दिवसभरामध्ये 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायचं कमीत कमी. प्रत्येकाच्या वजनानुसार असेल, वेगवेगळे व्हिडिओ आहेत त्यात सांगितलं मी हे. आणि एकाच ठिकाणी 1 तास, 1.5 तास, 2 तासपेक्षा जास्त बसायचं नाही. लहान लहान हालचाली करायच्यात, लहान लहान हालचाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काय खाताय ते पॉझिटिव्ह राहून चावून चावून खायचं आहे. हे एवढं सिंपल साधं गणित आहे. फक्त प्रोटीन आणि फायबर काय खाल्लं गुगलला टाका, ह्यात काय प्रोटीन मिळालं का, ओके. बाकीचे लहान लहान व्हिडिओमध्ये अशा अनेक माहिती सांगतोय. त्यामुळं बेकरी प्रोडक्ट, बाकीचे इतर काय खाऊ नका. जे काय खायचं हे डोक्यात ठेवलं की बाकीच्या खाण्यावर लक्षच घालवू नका. हे खावा घरचं. आणि बाकीचं मैदायुक्त, बेकरी प्रोडक्ट युक्त, कोल्ड्रिंक्स हे सगळं टाळा. पाणी भरपूर प्या. ओके, धन्यवाद.